नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का? फक्त एका साध्या सेक्शनचा वापर करून तुम्ही दरवर्षी 46,800 पर्यंत टॅक्स वाचू शकता. तर चला बघूया टॅक्स सेव्हिंग आणि सेक्शन 80C सविस्तर स्पष्टीकरणासह. टॅक्स सेव्हिंग म्हणजे काय? टॅक्स सेव्हिंग म्हणजे सरकारला द्यायचा आयकर कमी करणे, पण कायदेशीर मार्गाने. यासाठी सरकारने काही गुंतवणूक योजना, विमा, शिक्षण खर्च, घर इत्यादी गोष्टीवर सवलतीच्या तरतुदी केल्या आहेत. याचा फायदा घेऊन तुम्ही तुमचे टॅक्सेबल इन्कम कमी करू शकता. बघूया सेक्शन 80C म्हणजे काय. सेक्शन 80C हा इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 मधला एक महत्त्वाचा सेक्शन आहे. यात तुम्ही केलेल्या काही विशिष्ट गुंतवणुकी किंवा खर्चावर 1.5 लाख पर्यंतची सवलत मिळते. म्हणजे जर तुमचे टॅक्सेबल इन्कम 7 लाख असेल आणि तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख गुंतवले तर मोजण्यासाठी तुमचे टॅक्सेबल इन्कम 5,50,000 होईल. सेक्शन 80C अंतर्गत मिळणाऱ्या मुख्य गुंतवणूक व खर्चाचे प्रकार. PPF पब्लिक प्रोव्हिडंट फंड, EPF एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड, ELSS इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, जसे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, स्वतःचे किंवा कुटुंबाचे जीवन विम्याचे प्रीमियम. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट NSC, पोस्ट ऑफिस योजना, सुकन्या समृद्धी योजना, मुलीच्या भविष्यासाठी योजना आणि जास्त व्याजदर. होम लोन प्रिन्सिपल रिपेमेंट, घराच्या कर्जाचं मूळ रकमेवरील परतफेड. चिल्ड्रन्स ट्युशन फीस, 2 मुलांच्या शिक्षणाच्या फीवर सूट. सेक्शन 80C चे महत्त्वाचे नियम. कमाल मर्यादा 1.5 लाख प्रतिवर्ष. गुंतवणुकीचा कालावधी वेगळा असू शकतो, जसे की PPF 15 वर्ष, ELSS 3 वर्ष. केवळ विशिष्ट योजना आणि खर्चावरच सवलत मिळते. सेक्शन 80C व्यतिरिक्त इतर कर बचतीचे मार्ग. सेक्शन 80D आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर सवलत. सेक्शन 24B गृह कर्जावरील व्याजावर सवलत. सेक्शन 80E शिक्षण कर्जावरील व्याज सवलत. NPS नॅशनल पेन्शन सिस्टम. सेक्शन 80C D1B अंतर्गत 50,000 व्यतिरिक्त सवलत. टॅक्स सेव्हिंग प्लॅनिंग टिप्स. वर्षाच्या सुरुवातीपासूनच योजना करा. शेवटच्या क्षणी घाई करू नका. सुरक्षित व जोखीम असलेले दोन्ही प्रकारचे पर्याय संतुलित ठेवा, जसे की PPF प्लस ELSS. विमा फक्त कर बचतीसाठी न घेता गरजेनुसार योग्य कव्हर घ्या. जास्त परतावा आणि कर बचत मिळण्यासाठी ELSS NPS सारखे पर्याय वापरा. योग्य गुंतवणूक बरोबर कर बचत प्लस आर्थिक सुरक्षा. आजपासूनच योजना सुरू करा आणि पुढच्या वर्षीचं टॅक्स बिल कमी करा. धन्यवाद.